काळ्या वाटाण्याची उसळ आपण नेहमीच करतो, पण ह्या वाटाण्याचा भात कधी खाल्लाय का? कोल्हापूर व आजूबाजूच्या भागात प्रसिद्ध असलेला हा भात खूपच चविष्ट लागतो. पारंपरिक चव आणि बनवायला अतिशय सोपा असा हा भात जेवणात वेगळीच रंगत आणतो. चला मग बघूया ही खास कोल्हापुरी पद्धतीची झणझणीत आणि रुचकर रेसिपी. इथं 3 वाट्या तांदूळ घेतलाय, लसूण 1 गड्डा, आलं साधारण 1 इंचाचं आलं आपल्याला घ्यायचंय, मिरच्या एक 7 ते 8 मिरच्या घ्यायच्या आहेत, काळे वाटाणे जे आहेत ते आदल्या दिवशी रात्री भिजत घालायचे, म्हणजे मग ते दुसऱ्या दिवशी सकाळी चांगले भिजतात आणि मग ते आपल्याला भातामध्ये वापरायचे. इथे मी 3 कांदे घेतले, 3 कांदे चिरून घेतले, असे उभे उभे ते आपल्याला चिरायचे. मिरे लागणार आहेत आपल्याला, दालचिनी, लवंग, तमालपत्र आणि मीठ चवीनुसार. तर पहिल्यांदा आपल्याला पाणी तापत ठेवायचंय. तांदूळ जेवढे घेतले त्याच्या दुप्पट आपल्याला पाणी घ्यायचंय. 3 वाट्या तांदूळ घेतले होते तर मी इथं 6 वाट्या पाणी घेतेय, ते मी आता तापत ठेवते. तांदूळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि निथळत ठेवायचं आहे आणि आलं लसूण मिरचीची पेस्ट करून घ्यायची आहे. इकडे आता मी कढई तापत ठेवली आहे, त्याच्यामध्ये मी आता तेल घालते. साधारण 4 पळ्या तेल मी घेतलेलं आहे. इथे थोडंसं तेल या रेसिपीला थोडंसं जास्त लागतं. आता मी खडे मसाले सगळे घालून घेते. आता कांदा घालते. 5 मिनिटं आपल्याला हा कांदा चांगला परतून घ्यायचा आहे. असा कलर येईपर्यंत आपल्याला कांदा परतून घ्यायचा होता. आता पाण्याला उकळी आलेली आहे, मी झाकून ठेवते पाणी. आता मी ह्याच्यामध्ये आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट केली आहे ती घालते. इथे आता मी ही पेस्ट आलं लसणाची पेस्ट परतून घेतेय. त्याचा जो कच्चा वास असतो आलं आणि लसणाचा तो जाण्यासाठी आपल्याला हे चांगलं खमंग परतून घ्यायचं. आता मी काळे वाटाणे घालते. साधारण 2 ते 3 मिनिटं आपल्याला हे परतून घ्यायचे मध्यम आचेवर. तर हे कोरडे तांदूळ जे आहे ते आपल्याला घालायचे. पाणी शक्यतो तांदळामध्ये असता कामा नये. आता हे तांदूळ परतून घ्यायचे. एक 8 ते 10 मिनिटं चांगले परतून घ्यायचे. 10 मिनिटं परतला ना कांदा की हा मोकळा होतो. त्याचा रंग आता बऱ्यापैकी चेंज झालाय. मग आपल्याला त्याच्यामध्ये आता हळद घालायची आहे. या भाताचं वैशिष्ट्य असं आहे, या रेसिपीचं वैशिष्ट्य असं आहे की जेवढा आपण चांगला हा राईस परतू तेवढा तो छान होतो चवीला. आता हे मगाशी उकळी आणलेलं पाणी जे होतं ते मी आता ह्याच्या तांदळामध्ये घालते. हे तांदळाच्या दुप्पट पाणी मी घेतलेलं आहे. आता मीठ घालायचं चवीनुसार. इथे तुम्हाला अंदाज आपणा असं करावं लागेल. आता मी हे हलवून घेते आणि मग आपल्याला झाकून ठेवायचंय. एक उकळी आली की मग झाकून ठेवायचं. गॅस थोडासा मोठा केलाय. आता मी झाकून ठेवते. 10 मिनिटं आपल्याला झाकून ठेवायचे, म्हणजे मग तो चांगला शिजतो. आता तुम्ही बघू शकता 10 मिनिटं झालेली आहेत. आता मी झाकण काढून देते. तुम्ही बघू शकता आपला भात आता तयार झालाय, रेडी आहे. कलर सुद्धा किती छान दिसतोय भाताचा.
हा भात खरंच खूप टेस्टी लागतो आणि सोबत जर टोमॅटोचं सार किंवा बटाट्याचा तिखट रस्सा असेल मग तर भारीच. नक्की करून बघा हा कोल्हापुरी स्टाईल काळ्या वाटाण्याचा भात. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.